सरकारी रेस्ट हाऊस आणि तुकुम भागामधून या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करण्यात येते आणि त्यानंतर ते नागपूरला रवाना होतील। नागपुरात होणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांनी। नागपूरमध्ये आज ओबीसी समाजाचा महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि यासाठी विदर्भातून ठिकठिकाणून ओबीसी कार्यकर्ते आहेत ते नागपूरसाठी आता रवाना होत आहे। 2 सप्टेंबरचा GR रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा आयोजित केला जात आहे आणि या मोर्चाची आपण पाहिली तर सर्वाधिक भिस्त ही चंद्रपूर जिल्ह्यामधून आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 18 ते 20 हजार कार्यकर्ते हे नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। यासाठी 150 ट्रॅव्हल्स जे आहे ते आयोजकांकडून बुक करण्यात आलेले आहे। सोबतच जवळजवळ 2000 4 व्हीलर देखील नागपूरसाठी आता रवाना होत आहे। ठिकठिकाणून हे कार्यकर्ते निघत आहे। आपल्यासोबत ओबीसी कार्यकर्ते काही आहेत। सर, कशा प्रकारे या मोर्चाची तयारी झालेली आहे आणि कुठला एक मुद्दा आहे जो या ओबीसी मोर्चासाठी सर्वात प्रभावी ठरत आहे? 2 सप्टेंबर रोजी जे महाराष्ट्र शासनाने मराठा आमच्या बांधवांच्या आणि जरांगे पाटलांच्या प्रेशर टॅक्टिसचा उपयोग ला बळी पडून जो मराठा बांधवांचं 12 ते 14% लोकसंख्या असूनही आणि सिस्टीम मध्ये गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये त्यांचं 30 ते 36% प्रमाण नोकरी आणि पब्लिक सेक्टर मध्ये असताना सुद्धा व ओबीसी समाजाचं प्रपोर्शन जे आहे ते 40 ते 52% असताना महाराष्ट्रामध्ये विजयंती पकडून असे असताना त्यांचं 9.5% पब्लिक सेक्टर मध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये त्यांचं शेअर असताना आणि सामाजिक बॅकवर्डनेस किंवा ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन किंवा गरिबीच्या कुठल्याही क्रायटेरियामध्ये मराठा आरक्षण बसत नसताना आणि ओबीसीचं 52% ओबीसीला फक्त 27% आणि त्याच्यातलंही विजयंती काढलं तर फक्त 19% राहते आणि त्याच्यातही 9.5% असताना आणि आता येणाऱ्या या सिस्टम मध्ये म्हणजे जवळपास 288 विधानसभाच्या ज्या जागा आहेत त्याच्यापैकी यानंतर आपण बुलेटिन मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। दरम्यान नागपुरातील ओबीसींच्या मोर्चावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ओबीसी समाजाला आरक्षण देताना